नमस्कार. गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण रानभाजी लाल माठाची भाजी करणार आहोत. तर ही भाजी खूप आयुर्वेदिक असते आणि हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला ही भाजी उपलब्ध असते. तर अशा प्रकारे असते ही रानभाजी लाल माठाची. असे गुलाबी कलरची पानं असतात आणि देठही लाल असते. तर आता ही भाजी रानातली उपटून आणलेली आहे, स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि येथे ती भाजी आपण उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घेऊ, म्हणजे वाफून घेऊ. पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. तर ही धुतलेली भाजी ना या गरम पाण्यामध्ये टाकून द्यायची आहे सगळी. फक्त आहे ना अशी कोळी कोळी शेंडे घ्यायची त्याची मस्त आणि 15 ते 16 मिनटापर्यंत अशी वाफून घ्यायची, शिजवून घ्यायची. आता 15 ते 16 मिनटानंतर आपली ही भाजी अशी मस्त वाफून झालेली आहे अशा पद्धतीने. आता थोडीशी राहिलेली आहे ना, तर ती आपण शिजवून घेतली आणि चाळणीमध्ये उलटणीच्या साहाय्याने उमटून घेतलेली आहे आणि पाणी निथळून घेतलेलं आहे. पाणी निथळता येईल तोपर्यंत आहे ना भरपूर असा लसूण आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहे मी आणि त्याचं वाटण करून घ्यायचं आहे. भरड वाटण करून घ्यायचं अशा पद्धतीने. इथे मी 2 ते 3 कांदे अशी बारीक कापून घेतलेले आहे आणि 1 कांडी लसूण सोलून घेतलेलं आहे. आता आपण भाजी तयार करूया. तर भाजी करण्यासाठी ना गॅसवर कढई ठेवलेली, त्यामध्ये 1 वरगळी तेल टाकले आणि भरपूर असे 1 चमचा जिरे टाकलेले आणि लसूण टाकलेलं आहे फोडणीसाठी. लसूण चांगला तळसला की त्यामध्ये टाकायचं आहे बारीक कापलेला कांदा. कांदा देखील असा मस्त सोनेरी रंगावर असा परतून घ्यायचा आहे. आणि या भाजीला कांदा आणि लाल मिरची जर टाकली ना तर खूप छान होते अशी वाटून. कांदा असा लालसर गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. आता आपला कांदा देखील असा छान असा परतत आलेला आहे आणि ही भाजी आहे ना शक्यतो लोखंडी कढईमध्ये जर केली ना खूप चविष्ट लागते. आता कांदा देखील परतलेला आहे ना, तर आपण जे मिरचीचं आणि लसणाचं वाटण केलेलं होतं ते यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि त्याचा कच्चेपणा जाऊपर्यंत परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि आता आपलं मिरची परतते ना, तर तोपर्यंत आपण ही भाजी ना अशी थोडीशी पिळून घ्यायची. त्यामध्ये पाणी जास्त असतं ना, तर चाळणीमध्ये असं टाकून पाणी निथळून घेतलेलं आहे, पिळून घेतलेली आहे अशा पद्धतीने. आणि आता आपण कढईमध्ये टाकून देऊया. पूर्ण अशी मोकळी मोकळी करून टाकायची आहे. पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि आपल्या कढईमध्ये टाकून द्यायची. मोकळी मोकळी करायची आहे म्हणजे आपल्याला भाजी सगळा मसाला त्यामध्ये मिक्स होतो. आणि उलटणीच्या साहाय्याने अशी परतून घ्यायची आहे, मोकळी मोकळी करून घ्यायची म्हणजे सगळीकडे असा मसाला लागला जातो. गॅस कमीच ठेवायचा आहे आणि 10 ते 12 मिनटासाठी अशी परतून घ्यायची आहे. पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे. आता मसाल्यासोबत आपली भाजी परतून झालेली आहे. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणि चांगली परतून घ्यायची आहे. तर खूप छान होते अशा पद्धतीने भाजी केली ना, बाजरीची भाकर किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते. आणि ही भाजी आयुर्वेदिक देखील खूप आहे, महत्त्व आहे या भाजीला. जशी आपण तांदूळशाची भाजी करतो ना, त्याच पद्धतीने ही भाजी केली जाते आणि खूप छान लागते. अशा पद्धतीने नक्की करून बघा अशी भाजी आणि या भाजीचा आस्वाद घ्या. आता आपली भाजी परतून झालेली आहे ना, तर आता आपण गॅस बंद करून घेऊया. तर अशा पद्धतीने लाल माठाची भाजी केलेली आहे मी. खूप छान झाली होती आणि चविष्ट देखील खूप छान अशी बाजरीसोबत लागत होती, बाजरीच्या भाकरीसोबत.